नमस्कार. ताराबाई मोडक इंग्लिश मीडियम स्कूलच्या या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. ही शाळा ज्यांच्या नावाने ओळखली जाते त्या आदरणीय पद्मभूषण ताराबाई मोडक यांच्याविषयी थोडक्यात माहिती आपण पाहणार आहोत. पद्मभूषण ताराबाई मोडक यांचा जन्म 19 एप्रिल 1892 मध्ये एका मध्यमवर्गीय सुसंस्कृत घराण्यात झाला. त्यांचे वडील श्री सदाशिव केळकर हे प्रार्थना समाजाचे निष्ठावान प्रचारक होते. तसेच ते आधुनिक विचारांचे आणि सुधारक वृत्तीचे होते. मुलींनी सर्व प्रकारचे शालेय शिक्षण घेतले पाहिजे, त्यांना समाजाने आणि शासनाने प्रोत्साहन दिले पाहिजे असा त्यांचा आग्रह असे. त्यांनी ताराबाईंना BA पर्यंतचे शिक्षण दिले. त्यावेळी मुलींचे BA पर्यंतचे शिक्षण होणे ही एक अनोखी गोष्ट होती. देशातील अनंत बालकांच्या शिक्षणाचा जटिल प्रश्न सोडवून देशात बाल शिक्षणाची एक नवी प्रणाली सुरू करायची यासाठी जणू ताराबाईंनी जन्म घेतला होता. ताराबाई मोडक राजकोट येथील सरकारी मुलींच्या ट्रेनिंग कॉलेजमध्ये प्रिन्सिपल म्हणून काम करत होत्या. या ट्रेनिंग कॉलेजमध्ये भारतीय महिलेला हा मान प्रथमच मिळत होता. 1921 ते 1923 या मुदतीत त्यांनी तेथे प्राचार्य म्हणून उत्तम काम केले. दरम्यान गुजराती भाषाही शिकून घेतली. याच वेळी भावनगर येथे श्री गिजूभाई पधेका यांनी आपली उत्तम तऱ्हेने चाललेली वकिली सोडून बाल शिक्षणाचे नवे प्रयोग सुरू केले होते. ताराताईंचे लक्ष या प्रयोगाकडे गेले. बाल शिक्षणाविषयी आस्था व प्रेम असणाऱ्या समविचारी मंडळींना एकत्र येता यावे, या नव्या कार्यास अधिक गती मिळावी, बालमंदिराची उपयुक्तता व गरज लोकांना पटावी, त्यांचा सक्रिय सहभाग या कार्यास मिळावा व या कार्यास मोठ्या प्रमाणात सुरुवात व्हावी म्हणून 1926 साली नूतन बाल शिक्षण संघ या बाल शिक्षण संघटनेची स्थापना केली व तिच्या मार्फत ही बाल शिक्षणाची चळवळ सबंध भारतात विशेषतः गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, सौराष्ट्र येथे रुजवून त्याचा प्रचार व प्रसार केला. भावनगर येथे सतत 9 वर्षे गिजूबाईंच्या बरोबर काम करत असताना घेतलेल्या अनुभवाची व बाल शिक्षण विषयक प्रयोगाची शिदोरी घेऊन ताराताई 1936 साली महाराष्ट्रात परत आल्या. त्यांनी मुंबई येथे आपल्या शिक्षण कार्यास स्वतंत्रपणे सुरुवात केली. मुंबई येथे 1936 साली दादर भगिनी समाजाच्या सहकार्याने त्यांच्याच हिंदू कॉलनीतील जागेत ताराबाईंनी शिशुविहारची स्थापना केली आणि त्यानंतर आत्ताच्या जागेत 1948 साली स्थलांतरित केले व तिचे संचालन कार्य शिशुविहार मंडळ अशी संस्था स्थापून तिच्याकडे सुपूर्द केले. या संस्थेत मराठी व गुजराती या दोन्ही भाषेतील मुलांसाठी बालमंदिर सुरू केले. मुंबईसारख्या मोठ्या प्रगत शहरातही पूर्व प्राथमिक शिक्षणाची गरज व महत्त्व पालकांना व समाजाला पटवून देण्याचे काम ताराताईंना चिकाटीने करावे लागले. हळूहळू महाराष्ट्रात बाल शिक्षणाचा प्रसार आणि प्रचार सुरू होऊ लागला. शिक्षण पत्रिकेतून लेख लिहून बालवयातील मुलांच्या शारीरिक व मानसिक विकासासंबंधी उद्बोधक माहिती देऊन या शिक्षणाची महती त्या समाजापुढे सातत्याने मांडत होत्या. यासाठी दौरे आयोजित करून व्याख्याने देत होत्या. संमेलने, परिषदा, परिसंवाद आयोजित करून प्रात्यक्षिकांद्वारे पालकांच्यात या शिक्षणाबद्दल प्रेम, आस्था आणि आदर निर्माण करत होत्या. 1948 साली मुंबईत त्यांनी बाल शिक्षण नगर भरवले. डॉक्टर मॉन्टेसरी त्याला उपस्थित होत्या. हळूहळू या शिक्षणाने महाराष्ट्रात मूळ धरले. ठिकठिकाणी नवीन बालमंदिरे निघाली व प्रशिक्षित बाल शिक्षकांची गरज निर्माण झाली. म्हणून ताराताईंनी बालमंदिराच्या शिक्षकांसाठी एक अभ्यासक्रम तयार केला आणि शिशुविहारमध्ये बाल अध्यापन मंदिराची सुरुवात झाली. महाराष्ट्रात बालकांसाठी पहिले प्रशिक्षण विद्यालय सुरू केले. 1938 साली ताराबाईंनी या अध्यापन मंदिराच्या अभ्यासक्रमाची मूळ चौकट तयार केली. त्यावर आजपर्यंत अनेक कमिट्या नियुक्त झाल्या. त्यात काळानुरूप सुधारणा करण्यात आल्या. अनेक तज्ज्ञांनी त्यावर विचार करून सुधारणा केली, परंतु मूळ चौकट कायम आहे. परमपूज्य महात्मा गांधी यांच्या सांगण्यावरून 1945 मध्ये ताराबाईंनी शिक्षण कार्याचे लक्ष ग्रामीण भागाकडे वळवले. आचार्य भिसे या आदर्श शिक्षकांची कर्मभूमी असलेल्या बोर्डी या गावी
अनुताई वाघ या उत्साही व कष्टाळू कार्यकर्तीसह ताराबाईंनी ग्राम बाल शिक्षा केंद्राची स्थापना केली. अनेक अडीअडचणी आणि संकटांवर मात करून त्यांनी वाड्या वस्तींमधून मुले गोळा केली आणि बालवाडी सुरू झाली. आदिवासी मुलांच्या शिक्षणाची घडी नीट बसवण्यासाठी पाळणाघर, बालवाडी व प्राथमिक शाळा अशी संयुक्त शाळा काढली पाहिजे या विचाराने ताराबाईंनी बोर्डीपासून 1.5 मैलावर विकासवाडी हे संकुल सुरू केले. पुढे या विकासवाडीत बालमंदिर, प्राथमिक शाळा सुरू झाली. परंतु शाळेतील उपस्थिती हा प्रश्न सतत भेडसावत राहिला. यासाठी एक उद्योगालय सुरू करण्यात आले. शेती, भाजीपाला, टोपल्या विणणे, पत्रावळी करणे, सुतारकाम, शिवणकाम इत्यादी कामे तिथे सुरू झाली. त्यामुळे शाळेतील गळती थांबून मुलांच्या पोटापाण्याचा प्रश्नही सुटला. त्यामुळे दारू पिणे, जुगार या शापांपासून ही आदिवासी मुले मुक्त झाली. विकासवाडीचा हा साहसी प्रयोग ताराबाईंनी यशस्वी करून दाखवला. आदिवासी वारली लोकांमध्ये त्यांनी कल्पनाशक्ती चेतवली व त्यांना शिक्षणाभिमुख केले. या बहुमोल कार्याबद्दल 1962 साली त्यांचा भारत सरकारने पद्मभूषण हा किताब व सुवर्ण पदक देऊन सन्मान केला. अशा या पद्मभूषण ताराबाई मोडक यांनी स्थापन केलेल्या या विद्यामंदिरात अध्यापक विद्यालय, मराठी मीडियम आणि इंग्लिश मीडियम अशा विभागातून अनेक विद्यार्थी ज्ञानार्जन करत आहेत. शिशुविहार मंडळ संचलित ताराबाई मोडक इंग्लिश मीडियमच्या प्रत्येक विभागाची थोडक्यात ओळख आता आपण करून घेणार आहोत.